बातमी आहे संभाजीनगरमधून। संभाजीनगरमध्ये पाणी टंचाईचं भीषण संकट ओढवलेलं आहे। अनेक गावांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो। मराठवाड्यातील बरेच जिल्हे हे पाणी टंचाईमुळे त्रस्त असलेले आपल्याला पाहायला मिळतात। मात्र उन्हाळा येण्यापूर्वीच ही पाणी टंचाई आता जाणवू लागलेली आहे। नागरिकांना याचा फार त्रास होतो आहे, त्यामुळे आता टँकरने पाणी पुरवठा इथे करावा लागतोय। संभाजीनगरामध्ये पाणी टंचाईचं भीषण संकट ओढवलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। अनेक गावांना टँकरने पाणी पुरवठा केला जातो। मराठवाड्यातील बरेच जिल्हे हे दुष्काळी जिल्हे म्हणून देखील ओळखले जातात। मात्र अजून उन्हाळ्याला सुरुवात झालेली नाही आणि असं असताना आता पाणी टंचाई भेडसावू लागलेली आहे। त्यामुळे ऐन उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई किती भीषण असेल याचा अंदाज आपल्याला बांधता येतोय। अनेक गावांना टँकरमुळे पाणी पुरवठा करावा लागतोय। संभाजीनगरमध्ये हे पाणी टंचाईचं भीषण संकट ओढवलेलं आहे। टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा हा गावकऱ्यांना केला जातोय। संभाजीनगरमध्ये दुष्काळग्रस्त स्थिती आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे हे आपल्याशी लाईव्ह द्वारा जोडले गेलेले आहेत। विजय, संभाजीनगरामध्ये पाणी टंचाईचं संकट हे आता वाढताना दिसतं आहे। टँकरने पाणी पुरवठा केला जातोय, अधिकची माहिती। नक्कीच बघितलं तर मराठवाड्यामध्ये जे आहे ते आता भीषण पाणी टंचाईचा झळा जो आहे ते आता नागरिकांना सोसावं लागत आहे। टँकरने सध्या पाणी पुरवठा करण्यात येत आहे। मराठवाड्यामध्ये जवळपास 350 गावांपैकी 350 गावांना जे आहे ते 450 टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे। मात्र त्या टँकरच्या पाण्यावरती देखील आता नागरिकांची ताण जी आहे ती भागवली जात नाही, त्यामुळे नागरिक जे आहे ते आता हैराणीत आल्याचे पाहायला मिळत आहे। सध्या जर बघितलं छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण भागामध्ये मी आहे आणि या ठिकाणी जर बघितलं विहिरी आहे आणि ही विहीर जर बघितली तर अक्षरशः कोडी ठाक ही विहीर जी आहे ती पडलेली आहे। 1 फूट पाणी या ठिकाणून जे आहे ते संपूर्ण गावाला जे आहे पाणी पुरवठा करण्यात येतं। मात्र या विहिरीची परिस्थिती जर बघितली तर 1 फूट पाणी फक्त या ठिकाणी आहे आणि या 1 फूट पाणी आणि यामध्ये टँकर सोडले जातात आणि यावरूनच पाणी जे आहे ते नागरिकांना दिलं जातं। त्यामुळे आता जे आहे मराठवाड्यामध्ये भीषण पाणी टंचाई जी आहे ती निर्माण झालेली आहे। मराठवाड्यातील जवळपास 450 टँकरला जे आहे ते पाणी पुरवठा करण्यात आहे। मात्र मराठवाड्याला पाणी पुरवठा करणारा जायकवाडी प्रकल्प जो आहे तो त्यामध्ये सुद्धा जर बघितलं तर सध्या फक्त 22% पाणी आहे आणि त्यामुळे आता त्या ठिकाणून नांदेड असेल, परभणी असेल या ठिकाणी पाणी पुरवठा केला जातो। मात्र आता त्या धरणात देखील पाणी टंचाई जी आहे टोरवरती काढला आहे, त्यामुळे आता पाणी टंचाई त्या ठिकाणी निर्माण झाली आहे। त्यामुळे नांदेड, परभणी या ठिकाणचे नागरिक जे आहेत त्यांना देखील आता पाणी विकत घेण्याची परिस्थिती जी आहे ती त्यांच्यावरती ओढवलेली आहे। आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये देखील जर तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे। जालन्यात देखील तीच परिस्थिती आहे। छत्रपती संभाजीनगरचा विचार केला तर जवळपास 200 टँकर जे आहेत ते छत्रपती संभाजीनगर शहर जिल्ह्यामध्ये चालू आहे आणि जालन्यामध्ये 179 टँकर जे आहेत त्या ठिकाणी चालू आहे। त्यामुळे नागरिक जे आहे ते कुठेतरी आता एकीकडे दुष्काळजन्य परिस्थिती आहे, दुसरीकडे पैशाला खिशाला कात्रीने त्यांच्या बसत आहे। त्यामुळे आता प्रशासन जे आहे ते आता टँकरना पाणी पुरवठा करत आहे। मात्र आता टँकरना पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी आणायचं कुठून असा प्रश्न जो आहे तो कुठेतरी प्रशासनासमोर देखील आता निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे। जी विजय, ही तर नैसर्गिक हा प्रकोप म्हणायला हवा। खरं तर संभाजीनगर आणि अख्खाच मराठवाडा बघितलं तर दुष्काळग्रस्तच भाग आहे। मात्र मागे सुद्धा आपण 2 वेळा जलवाहिन्या देखील तिथल्या फुटल्या होत्या आणि त्यामुळे बऱ्याच प्रमाणात पाणी हे वाया गेलं होतं। प्रशासन या दृष्टीने काही काम करताना दिसतंय का? नक्कीच बघितलं तर जायकवाडीवरून जे आहे ते छत्रपती संभाजीनगरला 900 MLT जे आहे पाणी पुरवठा करण्यात येत असतं। मात्र ती पाईपलाईन जी आहे ती आठवड्यातून कमीत कमी 2 वेळा जी आहे ती फुटताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामध्ये जवळपास लाखो लिटर पाणी जे आहे ते नासडी देखील झाली। कालच जी पाईपलाईन आहे तिचं जेसीबीनं काम चालू होतं आणि ती पाईपलाईन धक्का लागून फुटली। त्यामध्ये जवळपास 1 तास जे पाणी आहे ते जवळपास 100 फुटापेक्षा अधिक उंच फवारे जे आहे त्या पाणी तिथे गेले होते। त्यामध्ये जवळपास लाखो लिटर जे पाणी आहे त्याची नासडी झाली होती। एकीकडे दुष्काळाच्या झळा नागरिक सोसत आहे तर दुसरीकडे पाण्याची नासडी आता प्रशासनाकडून होत आहे। त्यामुळे आता प्रशासनाने यावर गांभीर्य घेणं गरजेचं आहे। मात्र महानगरपालिकेकडून आता यावरती जे आहे
लक्ष देणं तितकंच महत्वाचं आहे, कारण आता काल पाईपलाईन फुटली आहे, त्यामुळे छत्रपती संभाजीनगरला एक दिवस जो आहे तो पाण्याचा खंड आता देण्यात आलेला आहे. त्यामुळे आज नागरिकांना छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी सोडण्यात येण्याचं असल्याचं प्रशासनाने देखील सांगितलेलं आहे. जी विजय, खरं तर अजून उन्हाळ्याला सुरुवात झालेली नाही, उन्हाळ्यामध्ये ही परिस्थिती आणखी भीषण होणार आहे, त्या दृष्टीने प्रशासनाने काही पावलं उचलली आहेत का? नक्कीच बघितलं तर जे उन्हाळ्याचे जे आहे ते आता मार्च महिना आहे जो नक्कीच उजाडला आहे. अजून 4 महिने जे आहे ते भीषण पाणी टंचाईचे जाणार आहे, कडक उन्हाळ्याचे जाणार आहे. यावरती आता प्रशासन जे आहे ते आता लक्ष ठेवून आहे. जायकवाडीचा जे प्रकल्प आहे त्या ठिकाणी सध्या 22% पाणी आहे. त्या पाण्याचे जे आहे ते नियोजन आता प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे. शेतीसाठी जे पाणी देण्यात आलं होतं ते पाणी आता प्रशासनाच्या वतीने बंद करण्यात आलेलं आहे आणि ते पाणी फक्त आता पिण्याचे आणि औद्योगिक क्षेत्रासाठीच वापर करण्यात येणार असल्याचं नियोजन जे आहे ते आता प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता त्याच 22%वरती आता संपूर्ण मराठवाड्याला जे आहे ती संपूर्ण आपली तहान भागवावी लागणार असल्याचे चित्र जे आहे ते समोर आहे. जी जी, धन्यवाद विजय, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.